अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत कोट्यवधी रुपयांची सुपारी दिल्याची संशयास्पद माहिती समोर येत असून या प्रकरणात नाशिकच्या भोंदू अशोक खरातचे सुद्धा कनेक्शन असल्याचेही खळबळजनक संशय व्यक्त केला जात आहे। रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणासंदर्भात खळबळजनक दावे केले आहेत। घटनेच्या दिवशीच कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। अजितदादा यांच्या निधनाला 3 महिने पूर्ण झाले आहेत। या अपघात प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। अशातच रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर खळबळजनक विधान केले आहे। रोहित पवार म्हणाले की आज अपघाताला 3 महिने पूर्ण होत आहेत। आमच्याकडे जे पुरावे आले आहेत ते आम्ही देणार आहोत। काय वस्तुस्थिती आहे त्याची माहिती देण्यासाठी आम्ही आलो आहोत। कर्नाटकमध्ये जो FIR दाखल करण्यात आला तो आता CIDकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे। रोहित पवार यांनी अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे। अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान VSR कंपनीचे आहे, ज्याचे मालक VK सिंग आहेत। याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की अजितदादांचा अपघात सकाळी झाला तेव्हा VK सिंग याला बक्षीस म्हणून 9,81,00,000 रुपये देण्यात आले। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजितदादांचा अंत्यविधी सुरू असताना त्यांना 16,88,00,000 रुपये देण्यात आले आहेत। आतापर्यंत 145 कोटी रुपये सिंग यांना देण्यात आले आहेत। पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की खरातचा अँगल आम्ही हाती घेतला नव्हता, तोही हाती घ्यायचा आहे। अजितदादांचं घर काटेवाडीला आहे। बारामतीचा छोटा नेता आहे, तो खरातच्या संपर्कात होता। त्या छोट्या नेत्याचे आर्थिक संबंध त्याच्यासोबत आहेत। काटेवाडीच्या घराबाहेर पूजा छोट्या नेत्याच्या माध्यमातून करण्यात आली। आम्ही यावर विश्वास ठेवत नाही, मात्र घराच्या बाहेर 3 पूजा का झाल्या? 27, 28 आणि 29 तारखेला उलाढाली का वाढल्या? पवार परिवारावर फार मोठा अपघात होऊ शकतो असे खरातने एका शेतकऱ्याला सांगितले होते, असे आरोपही रोहित पवार यांनी केले आहे। रोहित पवार पुढे म्हणाले की छोटा नेता आहे, तो खरातकडे जाऊन पूजा करत होता। दादांचे जे काही नेते आर्थिक व्यवहार करत होते त्यांच्याशी तो संपर्कात होता। काही नेत्यांनी अंगठे आणि करंगळ्या कापल्या होत्या। आम्ही कोणाला सोडणार नाही। मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर सामान्यानं काय मिळणार, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।